जय हिंद. मी महाराष्ट्र पोलीस केतन बावलेर. मी आज आलो आपल्या युट्यूब चॅनलवरती पोलीस भरती बेसिक नॉलेज घेऊन. पोलीस भरतीमध्ये बघा मित्रांनो, 4 सब्जेक्ट असते पेपरमध्ये 100 पैकी. मराठी व्याकरण, जनरल नॉलेज, गणित आणि बुद्धिमत्ता. बघा आता मराठी व्याकरण मध्ये 25 मार्क्स असते, जनरल नॉलेज मध्ये 25 मार्क्स असते, गणित मध्ये 25 मार्क्स असते, बुद्धिमत्तामध्ये 25 मार्क्सचे प्रश्न विचारले जात असते. तर आपण या मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज या 2 सब्जेक्ट मध्ये मार्क आणि टायमिंग कसा कव्हर करायचा याच्यात बेसिक नॉलेज घेऊ. बघा मित्रांनो, आपण मराठी व्याकरणचा अभ्यास करताना कसा करायचा, आता ज्या मुलांनी 1 ते 5-6 वर्षापर्यंत ज्यांनी अभ्यास करत आहे त्यांनी एवढं लक्षात घ्या, आपल्याला या पेपरमध्ये चुका कुठे करतो त्या चुका सुधारायची कोशिश कशी करायची. बघा मित्रांनो, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न असतात, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न असतात. आपण एवढे 1 ते 5 वर्षापासून जे अभ्यास करत आहे त्या मुलांनी 100 प्रश्नपत्रिका गोळा करायच्या. एक तर पेपर सेटचं पुस्तक घ्यायचं, महाराष्ट्रामध्ये भरपूरशे पेपर सेटचे पुस्तकं अवेलेबल आहेत, किंवा कुठल्या अकॅडमी जॉईन केलं असेल त्या अकॅडमीतले तुम्ही पेपर सेट जमा करा. 100 25 प्रश्न मराठीचे आणि 25 प्रश्न जनरल नॉलेजचे, टोटल झाले 50 प्रश्न. 50 इंटू 100 किती झाले आपल्याजवळ? 5000 प्रश्न तयार झाले. 5000 प्रश्न तयार झाले. जर या 5000 प्रश्नातला तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये जर 5 जणांचा ग्रुप बनवला तर एकामेकाला जर प्रश्न विचारले तर तुमच्या डोक्यातून एकदम 5000 प्रश्नाचं विश्लेषण तयार होईल, 5000 प्रश्नाचं उत्तर तयार होईल. म्हणजे तुम्हाला कुठलाही प्रश्न आला तर तुम्हाला सोडवायला खूप सोपं होईल. कुठलाही प्रश्न जर एखादी प्रश्न विचारला तुम्हाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न विचारला तर काय डायरेक्ट जर तुम्ही ग्रुप डिस्कशन मध्ये जर एकामेकाला प्रश्न विचारला तर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? माननीय देवेंद्र फडणवीस साहेब. याचं उत्तर तुम्हाला पटकन, म्हणजे तुम्हाला 4 ऑप्शन मध्ये 1 2 3 4 ऑप्शन मध्ये जर आपल्याला डायरेक्ट उत्तर दिसेल देवेंद्र फडणवीस साहेब. तर मित्रांनो, आपण चुका कुठं करतो, जेव्हा प्रश्न सॉल्व्ह करतो तर आपण पहिले ऑप्शन बघत असतो, कोण असेल काय नाही. आपल्याला माहित नसलं तर आपण सोप्या पद्धतीत आपण जास्तीत जास्त पेपर सॉल्व्ह करतो. आता कसं आहे मित्रांनो, आपण फॉर्म भरले पोलीस भरतीचे, इथून 20 तारखेपासून पोलीस भरतीचे पेपर भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आपण महत्वाचं म्हणजे आपल्याजवळ फक्त इथून 50 ते 60 दिवस उरलेले आहेत. म्हणजे इथून 2 महिने उरलेले आहेत. 2 महिन्यात कधी पण पेपर होऊ शकते, कुठल्या जिल्ह्यात मागे पुढे होऊ शकते. पण आपण या 50 ते 60 दिवसात काय केलं पाहिजे? आपण तर सर्वात पहिले पेपर सेट गोळा करायचे. पेपर सेट गोळा केल्याच्या नंतर या 2 मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज मध्ये मार्क जर कव्हर करायचे असेल, टाइम जर कव्हर करायचा असेल तर आपण एकच उपाययोजना करू, आपण पेपर सेट जमा करू. 50 ज्याच्याकडे 100 जमा होईल त्यांनी 100 जमा करा, 20 जमा होईल 20 जमा करा, 50 जमा करा. 100 पेक्षा जास्त प्रश्न जर आपण जमा करू शकतो प्रश्नपत्रिका, आपल्या जवळ 5000 पेक्षा जास्त प्रश्न आपल्या डोक्यात राहणार. आपल्याला भरपूर कामात येईल, पेपर सेट सोडवताना खूप सोपं जाईल. तर मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता या 2 सब्जेक्टचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टायमिंग कव्हर आणि सोप्या पद्धतीत कसे प्रश्न सॉल्व्ह करू आपण या पद्धतीचा अभ्यासक्रम नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ आपण. आणि महत्वाचं म्हणजे या वर्षी ज्या मुलांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी कसा पेपर सेट सॉल्व्ह करायचा आणि कुठल्या सब्जेक्टचं कसा अभ्यासाची सुरुवात करायची नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, आजच सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला. आणि कोणाला जर कुठे प्रॉब्लेम आला असेल, कुठला सब्जेक्ट मध्ये प्रॉब्लेम जात असेल अभ्यास करण्यामध्ये, किंवा कुठल्या ग्राउंड मध्ये प्रॉब्लेम जात असेल, किंवा कोणाला कुठल्या पुस्तकातून अभ्यास करायचा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट करा, शेअर करा व्हिडिओ. थँक्यू. जय हिंद.